सो हॅलो डिअर कॉम्रेड्स, तर कसे आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहे अस्सल महाराष्ट्रीयन गावरान मटण, जे की तुम्ही कुठल्या पण महाराष्ट्रीयन मित्राला विचारू शकता. ही गावरान मटण जी आहे रेसिपी जबरदस्त आहे. आधी आता नवीन नवीन व्लॉगिंग चालू केलंय मी. तर आपण पाहू शकता इथे मसाले वगैरे काढून ठेवलेले आहेत. तर आपण ताईला विचारू हे मसाले काय काय प्रोसेस आहे याची. सो ताई, तू सांगा मला की हे काय काय काढून ठेवण्यात आलंय आणि काय काय वेगळं असणार आहे रेसिपीमध्ये. सगळ्यात पहिले तर आपण मटनमध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकून ठेवले मॅरिनेट करण्यासाठी. ओके. आपल्याला ते शिजवायचे लगेच, त्याच्यामुळे जास्त वेळ त्याला मॅरिनेट करायची गरज नाहीये. काळ्या मसाल्यासाठी आपण जास्त मॅरिनेट करून ठेवत नाही मटनला. नंतर आपण इकडे घेतलाय कांदा कापून घेतलाय बारीक, एक टोमॅटो घेतले, लसूण आणि धना पावडर घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली. हे सगळं आपण फोडणीमध्ये टाकणार आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इकडे काळ्या मसाल्यासाठी जो मसाला काढून घेतलाय, कांदा भाजून घेतलाय, आपण खोबरं भाजून घेतले, धना पावडर घेतली आहे, फुटाणे घेतलेत जरा, मटन मसाला घेतलाय आणि कोथिंबीर आणि लसूण घेतलाय. आता हे सगळं आपण फोडणी टाकल्यानंतर जेव्हा शिजवायची वेळ येईल तेव्हा आपण हे मसाला बारीक करून टाकणार आहेत. तोपर्यंत आपण आता मटण शिजवायसाठी फोडणीला टाकूया. तर महाराष्ट्रीयन मटणाची अस्सल चव कुठल्या पण तुम्ही महाराष्ट्रीयन मित्राला विचारू शकता. याची क्रेज जी आहे ती खूप जुन्या काळापासून, म्हणजे राजा महाराजांच्या काळापासून आलेली आहे. याची जी टेस्ट आहे, याचा बनवण्याचा जो लेजा आहे, बेस्ट आहे मित्रांनो, बेस्ट आहे. तोंडाला पाणी येईल अशी याची टेस्ट आहे. तुम्हाला आवडेल, याची मी ठामपणे गॅरंटी घेतो. तर हे जे मटण मसाल्याची जी पूर्ण रेसिपी आहे ही पिढ्यानपिढ्या सांगताना बोलताना पूर्ण ही मुरत गेलेली आहे. याची जी टेस्ट आहे ती पण खूप आणखी चवदार होत गेलेली आहे. तर तुम्हाला भूक लागलेली की नाही मी हे सांगू शकत नाही, पण एवढं ठामपणे सांगू शकतो की ही डिश पाहिल्यानंतर तुम्हाला खूप जबराट भूक लागणार आहे. ह्या ज्या मटण रेसिपीची जी बनवण्याची पद्धत आहे ही सातारा, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर प्रत्येक भागामध्ये, नाशिक साईडला जा तिथे वेगळी आहे, पण जशी आहे खूप चांगली आहे, खूप मजेदार आहे, टेस्टी आहे. ही आईकडनं मुलीकडे येताना आणि मुलीकडनं तिच्या मुलीला जाताना किंवा आईकडनं सुनेला जाताना याची पुरी जी टेस्ट आहे ही बदलत जाते, पण ते आणखीन लाजवाब होत जाते. तर आवाज आपण ऐकू शकता. या गावरान मटणाची जी रेसिपीची चव मित्रांनो, म्हणजे सांगताना बोलताना पिढ्यानपिढ्या आणखी जास्तीत जास्त मुरत गेलेली आहे. आणि याची जी चव आहे ही खूप जबराट बनत गेलेली आहे. तुम्ही पाहू शकता उकडीचा आवाज कसा येतोय. तर उकड बनवून आपली तयार झालेली आहे मित्रांनो, पाहू शकता. याला एकदम गोल्डन येलोइश रंग आलेला आहे. तर याची आपल्याला टेस्ट करायला दिलेली आहे थोडीशी. तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही पाण्यासाठी आपण एकदा खाऊन थोडंसं पाहूया. इथे मसाला पण टाकतायत, असा थोडासा पण मसाला टाकून घ्यायचा आहे आणि उकडची टेस्ट करूया आपण कशी झाली वगैरे. तर आपण पाहू शकता पूर्ण हे सेपरेट होतं आहे, म्हणजे व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि आपण मध्ये सेंटरला बोन मॅरो पण पाहू शकतो. उकड बनवून आपली तयार झालेली आहे आणि उकडची चव पाहण्यासाठी मला सांगितलं गेलेलं आहे. तर आपण पाहू शकता मटण वगैरे व्यवस्थित सेपरेट होतं, याचा अर्थ हे शिजलेलं आहे. आणि याची टेस्ट करून पाहूया आपण. तर भाजी कधी होती एकदाची मी वाट पाहतोय, कारण उकडची जी टेस्ट आहे ही बेस्ट झालेली आहे. आपण रस्सा सूप पण पिऊन पाहूया एकदा. एकदम जब्बर कार्यक्रम चाललेला आहे. आपण पाहूया आता मटण पुढची रेसिपी स्टेप 2. त्याच्या मटणाची रेसिपी आहे ही आईकडनं मुलीला जाताना, मुलीकडनं तिच्या मुलीला किंवा सोन्याला जाताना पूर्णतः पिढ्यानपिढ्या ही रेसिपी ही मुरत गेलेली आहे. ह्या कुकरची एक वेगळीच गोष्ट आहे मित्रांनो, याचा एक किस्सा वेगळाच आहे. आमच्या घरी सर्वजण व्हेजिटेरियन आहेत आणि मी आणि ताई आम्ही दोघेजण नॉनव्हेज खातो. आमच्यासाठी हे आईने सेपरेट कुकर ठेवलेलं आहे. तुम्हाला बनवायचं तर बनवा, आणि त्यानंतर घासणं वगैरे, त्याला पूर्ण व्यवस्थित धुणं आणि ते सेपरेट एका कोपऱ्यात ठेवून देणं, ही पूर्ण प्रोसेस आमच्या घरामध्ये होते. आणि गॅस जो दिसतो तुम्हाला तो पूर्ण धुतला जाणार या रेसिपीनंतर आमच्या घरी, कारण चालत नाही आईला. आहे कारण शुद्ध व्हेजिटेरियन आहे, ब्राह्मण फॅमिलीसारखं पूर्ण आमच्या घरात रूल्स अँड रेग्युलेशन्स आम्हाला पाळावे लागतात. तर मटण आपलं तयार झालेलं आहे. आपण याची टेस्ट करून पाहूया की कसं झालं. आय होप छानच झालेलं आहे खूप. याची चव मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तुम्हाला आमंत्रण देऊ शकतो नक्की जेवायला या. याची जी चव आहे बेस्ट आहे, बेस्ट.
पण याची मजा याशी खाण्यामध्ये नाही आहे, तर आपण कुस्करून खाऊया. तर कुस्करून खाण्याची मजा आहे त्याची ती वेगळीच असणार आहे. कारण अस्सल मराठी जे महाराष्ट्रीयन मटण आहे ते कुस्करूनच खाल्लं जातं. तर आपण घेतलेला आहे कांदा, त्यावर आपण थोडंसं लिंबू पिळणार आहे. कारण कांदा आणि लिंबू कॉम्बिनेशन मटणासोबत जे आहे ते बेस्ट लागतं. आपण पहिला कसा गरम असल्यामुळे थोडासा स्लो खावा लागणार आहे मला. याची जी टेस्ट आहे लाजवाब, बेस्ट, जबराट टेस्ट आहे याची. सुपर. आवर्जून खायला या. डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण माहिती टाकतो, याची रेसिपी टाकतो. आणि जितक्या तुम्हाला आवडतं तितक्या छान छान कमेंट्स करा. आणि ताईने आणि आईने बेस्ट मटण बनवलेलं आहे. सो नक्की या जेवायला. ओके.